चला मित्रांनो, ही आहे कांदा भजी। याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते, या माझ्यासोबत। बघू शकता मित्रांनो, मौसम किती सुहाना झालेला आहे। आमच्याकडे वाजताय 11, पण तरी असं वाटतंय की 6 वाजताय। आणि इथं बघा, चुली पण किती भारी जळती आपली बाहेर। आता आपण करणार याच्यावर गरम गरम भजे। मित्रांनो, आज आपल्याला करायचे गरम गरम कांदे भजे। मौसम पण छान झालेला आहे। आपण एका बाउलमध्ये घेतलेलं आहे बेसन, आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता कांदे आपण बारीक बारीक कापून ठेवून दिलेले, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पण घेतलेली आपण। आणि दुसऱ्या प्लेटमध्ये लाल मिरची, थोडा खायचा सोडा, मीठ आणि हळद घेतलेली। तर चला आपल्याला सर्व करायचं मिक्स। आपल्याला टाकायचे आता बेसनमध्ये कांदे, जी पातळ काप केलेली होती आपण, आणि टाकायचे कापलेल्या हिरव्या मिरच्या, आणि टाकायचा आपला कोथिंबीर। आणि तुम्ही बघू शकता, हे तुम्हाला मी आधीच दाखवलं, खायचा सोडा, लाल मिरची, मीठ आणि हळद। आपण हे पण टाकून देऊ, आणि याला आपण पाणी टाकून करून घेऊ मिक्स। आपण टाकून दिलं पाणी। आता आपल्याला चांगलं हे फेटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान प्रकाराने आपण करून घेतलेलं। एकदम आपल्याला पातळ पातळ करायचंय, असं हलक्या हलक्या हाताने करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान प्रकाराने आपलं बेसन पीठ आपण छान फेटून घेतलेलं आहे। तर चला आपण करू भाज्यांची सुरुवात। थंडगार मौसम आहे, असं वाटतं की 6-7 वाजलेले, अजून 2:30 वाजून गेलेले। बघू शकता मित्रांनो, आपली कढई झालेली गरम। तेल टाकलेलं होतं आपण, आता सोडायचे आपल्याला भजे, गरम गरम भजे। बघू शकता आपले कांदे भजी किती छान लाल झाले, एकदम क्रिस्पी क्रिस्पी, थंड थंड मौसम सोबत। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी इकडेच बनवून बघा। झाले मित्रांनो आपले भजी, एकदम टमटम आपले भजी झालेले, गरम गरम क्रिस्पी क्रिस्पी भजे। एक वेळेस बनवून बघा, ट्राय करा ही रेसिपी, आणि मग मला कमेंट करून सांगा की कसं केलेलं आहे। बघा किती छान प्रकाराने आपण कांदा भजी बनवून रेडी केलेली आहे। हे भजी तुम्हाला कसे वाटले ना, आपली रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा। त्या भज्यांसोबत तुम्ही शेजवान चटणी, टमाटर सॉस सर्वच घेऊ शकता, एकदम टेस्टी लागणार आहे। थंड थंड मौसम सोबत अशी रेसिपी खायला मजा येते। तर पुन्हा भेटू आपण छान रेसिपी सोबत। बाय।